सुनेत्रा पवारांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली. पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी. हिंदूंच्या नावाखाली लूट सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंचा 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण. फडणवीस सदस्य असलेल्या मंदिराची ठाकरेंकडून निवड. भाजप ठाकरे सेना आमने सामने येण्याची शक्यता. रामरक्षा नव्हे, ठाकरे गट रक्षा पठण. भाजपच्या परिणय फुकेंची टीका. तर अनेक वर्षानंतर ठाकरेंना शहाणपण सुचलं. उदय सामंतांचा टोला. राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारसह मंदिर ट्रस्टला नोटीस. तर प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे एसआयटीला आदेश. 20 जुलैला पुढील सुनावणी होणार. तुमच्या लेकराचं प्रेम प्रकरण सांगायला लावू नका. अयोध्या पोळ यांचा संजय शिरसाटांवर निशाणा. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येतो. शिरसाटांच्या टीकेनंतर पौल यांचा पलटवार. सून गिरीजा घरातून जाताना स्त्रीधन 10-12 बॅग भरून कपडे घेऊन गेली. त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यवधी रुपयांची मागणी पूर्ण न केल्यानं आरोप. यामागील षडयंत्राचा सूत्रधार लवकरच जाहीर करणार. सुनेनं केलेल्या आरोपानंतर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावे नवा विक्रम. सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांमध्ये फडणवीस 3ऱ्या क्रमांकावर. शरद पवारांनाही मागे टाकलं. सासवड जेजुरी मार्गावर दिंडीमधील ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. 4 जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयामध्ये भेट घेत जखमींची विचारपूस. मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करत सुनेत्रा पवारांनी जेजुरीमधील वारकऱ्यांच्या अपघाताची माहिती दिली. जखमींसह मृतांच्या वारसांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. डोंबिवली रुग्णालयामधील डॉक्टर मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी. ऑनलाईन पद्धतीनं आरोपी कोर्टामध्ये हजर होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा. सर्व पक्षांना समर्थनाचं आवाहन. दिल्लीलाही जाण्याची तयारी. लाडकी बहीण योजनेमधून 92 लाख नावं वगळली. बीड जिल्ह्यातून सर्वाधिक 28 लाख महिला अपात्र. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी नंतर 1,67 लाख महिला पात्र. वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या आकड्यामध्ये वाढ नाही. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान. भंडारा उधळून पालखीचं स्वागत. खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी. क्रिकेटच्या पंढरीमध्ये भारतीय महिला संघाचा मोठा विक्रम. इंग्लंडचा 270 धावांची धुवा उडवत ऐतिहासिक विजय. यास्तिका भाटियाचं शानदार शतक तर क्रांती गौडचे 7